यज्ञदान तपः कर्म स्वाध्याय निरतो भवेत् एष एव हि श्रुत्युक्तः सत्यधर्म सनातनः एष आदेशः एष उपदेशः एतद अनुशासनम्. सर्वांना नमस्कार. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये अध्याय 3 कर्मयोग यामध्ये 14 व 15 ह्या श्लोकांमध्ये आपणाला स्पष्ट केलं आहे की यज्ञ संस्कृतीचं आचरण करणं, यज्ञाचं आचरण करणं हे कर्मयोगाचं प्रधान कर्म आहे. आणि त्यासाठी आपल्याला त्यांनी एक चक्र आपल्या सर्वांसमोर दाखवलं. ते म्हणजे संपूर्ण जीवसृष्टी ज्या अन्नावरती आधारित आहे ते अन्न पावसापासून निर्माण होतं, पाऊस यज्ञापासून निर्माण होतो, यज्ञ कर्मापासून निर्माण होतात, कर्म वेदांपासून निर्माण होतात आणि वेद हे भगवंतापासून निर्माण होतात. अशा रीतीने आपणाला ह्या 2 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे की भगवंताने वेदांच्या माध्यमातून कर्मयोग म्हणजे स्वधर्माचरण कसं करावं ह्याचं आपणाला मार्गदर्शन केलं आहे. आणि त्यामध्ये प्रधान कर्म हे यज्ञ कर्म सांगितलेलं आहे. आणि यज्ञाचं आचरण जेव्हा केलं जातं त्यामध्ये वेद नित्य स्थिर असतात, अर्थात स्थित असतात असंही आपल्याला सांगितलेलं आहे. आज आपण भगवान श्रीकृष्णांनी मार्गदर्शन केलेला पुढील 16वा श्लोक पाहणार आहोत. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयः अघायुरिंद्रियारामो मोघम पार्थ सजीवती. अर्थात हे अर्जुना, याप्रमाणे सुरू केलेल्या चक्राला अनुसरून जो इहलोकी वागत नाही व इंद्रियांमध्ये रममान होतो त्याचे आयुष्य पापमय होय, तो व्यर्थच जगतो. माऊली म्हणतात, ऐशी हे आदी परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितली या अध्वरा लागुनिया मनोनी समूळ हा उचितू स्वधर्मरूप क्रतू नानुष्टी जो मत्तू लोकी इये तो पातकांची राशी जाणभार भूमीसी तो जो कुकर्मे इंद्रियांसी उपेगा गेला ते जन्मकर्म सकळ अर्जुना अति निष्फळ जैसे का पटळ अकाळींचे का गळा स्तन अजेचे तैसे जियाले देखे तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे खडे चिना मनोवणी ऐके पांडवा हा स्वधर्मू कवणेन संडावा सर्व भावे भजावा हाची एकू हा गा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य ओघे आले मग उचित का आपुले ओसंडावे परिसप्पा सव्यसाची मूर्तीला होनी देहाची खंती करीती कर्माची ते गावडेगा. अर्थात अर्जुना ऐक, परंतु मूर्तिमंत कर्मरूप यज्ञामध्ये वेदांचे नित्य राहणे आहे. अर्जुना, याप्रमाणे ही मुळातली परंपरा तुला या यज्ञाकरिता थोडक्यात सांगितली. म्हणून जो उन्मत्त पुरुष या लोकामध्ये योग्य अशा स्वधर्मरूपी यज्ञाचे पूर्णपणे आचरण करणार नाही, जो वाईट आचरण करून इंद्रियांचे केवळ लाड पुरवतो, तो पापाची राशी असून भूमीला भार आहे असे समज. असे जसे भलत्याच वेळेला जमून आलेले ढग निरुपयोगी असतात त्याप्रमाणे अर्जुना त्याचा जन्म व कर्म निष्फळ आहे. किंवा ज्याच्या हातून आपल्या धर्माचे आचरण होत नाही त्याचे जगणे शेळीच्या गळ्याला आलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक आहे असे समज. म्हणून अर्जुना ऐक, आपला धर्म कोणी सोडू नये. कायावाच्या मनाने या स्वधर्माचेच आचरण करावे. शरीर धारण केल्यावर कर्तव्य ओघानेच येते, मग विहित कर्म कशासाठी टाकून द्यावे. अर्जुना ऐक, मनुष्य शरीर मिळाले असता जे कर्माचा कंटाळा करतात ते मूर्ख अडाणी समजावेत. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला स्पष्ट केलेलं आहे की ह्या चक्राला अनुसरून न वागता जो आपल्या इंद्रियांमध्ये रममान होतो त्याचं जीवन व्यर्थ व पापमय आहे. माऊलीसुद्धा आपल्याला सांगत आहेत की ही जी मूळ परंपरा आहे, आदी परंपरा आहे की ज्यामध्ये यज्ञ कर्म करणं हे प्रधान स्वधर्माचं आचरण आहे, प्रधान कर्म आहे. आणि हे कर्म न करता जो
केवळ आपल्या इंद्रियांचे लाड पुरवतो तो पापाचा राशी होतो. त्याचे कर्म निष्फळ होतात, त्याचं जीवन निष्फळ होतं असं माऊली सांगतायत. आणि माऊली पुढे सांगतात, ह्यासाठी आपला धर्म कधीही सोडू नये, यज्ञ करणं कधीही सोडू नये. काया वाचा मनाने आपण आपल्या धर्माचं आचरण केलं पाहिजे. आज आपण पाहतोय की आज मानव यज्ञापासून दूर झाला आणि मानवाने यज्ञ करणं सोडलं, की जो यज्ञ करणं हा आदेश भगवंताने वेदांच्या माध्यमातून मानवाला दिला होता आणि जणू काही मानवावरती एक जबाबदारी सोपवली होती की तू यज्ञ कर, म्हणजे ही प्रकृती, ही सृष्टी संतुलनात राहील आणि त्यामुळे ह्या सृष्टीवरती आधारित सर्व जीवांचं जीवन हे संतुलनात राहील, स्वास्थ्यपूर्ण राहील. आज मानवाने यज्ञ करणं सोडलं, त्यामुळे सृष्टी धोक्यात आली आणि ह्या सृष्टीतील प्रत्येक जीवाचं जीवन हे धोक्यात आलेलं आहे. तर आपण आता आपल्या घरामध्ये पुन्हा यज्ञ संस्कृती स्थापन करून आपण आपलं कर्तव्य स्वधर्माचरण आपण पालन करूयात आणि भगवंताची आज्ञा आपण पालन करूयात. धन्यवाद.